अभिषेक सर, मी तुमच्याकडे येते। एक मोठी बातमी आपल्याकडे येते तांत्रिक बिघाडामुळे न्यूज 18 लोकमतला खात्रीलायक सूत्रांकडूनची माहिती मिळते। त्यानुसार तांत्रिक बिघाडामुळे हे ड्रीम लाइनर गेल्या 2 दिवसांपासून अहमदाबादमध्ये होतं अशी माहिती आहे आणि त्याच्यानंतर आज टेक ऑफ करण्यात आलं आहे। म्हणजे आज हे विमान काढलेलं होतं चालवण्यासाठी। कुल 242 लोग थे, 230 पैसेंजर थे और 12 क्रू मेंबर्स थे। तो वहां पे अभी सब राहत का कार्य शुरू है, बचाव का कार्य वहां पे शुरू है। हमारे मिनिस्ट्री में भी अभी हमने एक वरिष्ठ अधिकारियों की बैठक भी करी है। माननीय देश के गृह मंत्री अमित भाई और हमारे मिनिस्टर राममोहन नायडू जी वहां पे पहुंच रहे हैं। मैं भी यहां से अभी निकल रहा हूं। तो अभी जांच तो शुरू है, वरिष्ठ लेवल पे हमारी मीटिंग भी अभी यहाँ पे हुई है। उसमें हमारे सेक्रेटरी थे, डीजीसीए थे। तो एक्चुअली उसमें रीजन क्या है, कितनी कैजुअलिटीज है, और वहां पे अभी इमरजेंसी में जो बचाव राहत का कार्य चल रहा है उस पर चर्चा हुई है। अभी किसी बात पर बोलना यानी कि कितनी कैजुअलिटी हुई, क्या हुआ, तो उसको थोड़ा टाइम लगेगा। पहला मुझे लगता है कि प्रायोरिटी हमारी यही है कि जो वहां पे लोग फंसे हैं, जो लोग अभी वहां पे इंजर्ड है, उनको बाहर निकालना है, उनको इमरजेंसी में मदद करना है। तो उसीलिए हमारी टीम अभी जुड़ी है, हम वहां पे पहुंचे। सर 105 कैजुअलिटी बताई जा रही है, अब तक कैजुअलिटी क्या फिगर है? पायलट ने मीडिया भी बोला था। नहीं, अभी हमने ऑफिशियली कोई उस पर बयान नहीं दिया क्योंकि वहां पे तो काम शुरू है अभी। और सबसे पहले हमारी प्रायोरिटी यही है कि जितने लोग वहां से हमें बचा सकते हैं हमें उनको बचाना है, उनको इमरजेंसी उनको वहां पे सेवा देना है। तो मुझे लगता है कि उस पर बाद में बात कर सकते हैं। पहले काम तो यह है कि हमें लोगों को वहां से जानकारी क्या है, वहां से एक जी अभी तो नाम फाइनली नहीं, अभी लिस्ट आ रही है, लेकिन बोर्डिंग पास पे तो नाम था, लेकिन देखते हैं अभी क्या होगा। एक वहां पे हमने हेल्पलाइन नंबर जो है वो भी शुरू किया है। हमारे अहमदाबाद जो एयरपोर्ट है वहां का हेल्पलाइन नंबर मैं आपको बताता हूँ, 07922869211। सॉरी, फिर से एक बार मैं बोलता हूँ, जो वहां पे हमने हेल्पलाइन नंबर शुरू किया है वो है 07922869211। और दिल्ली के जो एयर इंडिया का उनका ऑफिस है वहां का जो हेल्पलाइन नंबर है वो है 01169329333। और यहाँ पे ये दोनों नंबर अभी हमने पब्लिश भी किए हैं। तो मुझे लगता है कि पहले हमें वहां पे मदद कार्य जो है उस पर ध्यान देना है। तो हम सभी लोग वहां पे पहुंचे। ऐसी खबर आ रही है कि 2-3 लोग नहीं, ज्यादा लोग बच सकते हैं, लेकिन अभी उसमें बोलना ठीक नहीं कि हमारे सामने अभी रियल पिक्चर क्या है वो आने वाला है। पहले तो लोग वहां पे सब हम जुड़े हैं, वहां के राज्य सरकार के संपर्क में, राज्य सरकार के माध्यम से सभी वहां की जो इमरजेंसी उनकी सेवा है वो वहां पे काम कर रही है। तो पहले वहां पे जाके पहले बात करेंगे, देखेंगे, उसके बाद अभी वहां पे हमारे मिनिस्टर माननीय अमित भाई शाह जी, हमारे कैबिनेट मिनिस्टर राममोहन नायडू जी, मैं और मेरे साथ हमारे सेक्रेटरी डीजी से हम अभी यहाँ से एक साथ हम ही यहाँ से चले, यहाँ से वहां पे पहुंच रहे। तो वहां की स्टेट गवर्नमेंट के तो सभी ऑफिशियल्स है, वहां के हमारे सीएम साहब है, लेकिन यहाँ से भी हम हमारे सभी मंत्रालय के सभी टीम भी वहां पे पहुंच रही है और हमारे मिनिस्टर भी पहुंच। साजिश का कोई एंगल सामने आ रहा है? साजिश का कोई एंगल सामने आ रहा है? नहीं, अभी तो कुछ कहना उचित नहीं होगा, थोड़ा समय अवधि। शुरुआत कंट्रोल रूम से कोई कांटेक्ट किया था क्या? कुछ नहीं करो भाई, ये 2 लोग अभी कुछ नहीं करो। अभी तो एक केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हे प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत। तर तिकडचं जे राज्य प्रशासन आहे त्यांच्यासोबत संपर्कात आहोत आणि तिथं बचाव कार्य सुरू असल्याचं त्यांनी सांगितलंय। मात्र ज्या ठिकाणी ही ज्याच्यामध्ये अनेक जी मुलं आहेत त्यांचा जीव गेल्याची माहिती सुद्धा समोर येते। एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना यामध्ये आपला जीव गमवावा लागल्याची माहिती ही समोर येते। तिकडे सध्या कसं दृश्य आहे याची कल्पना आपल्याला येऊ शकेल। ज्या ठिकाणी हे विमान कोसळलेलं आहे त्या ठिकाणी त्या इमारतीमधून काळा कुट्ट असा धूर आपल्याला निघताना दिसून येतोय आणि आग विझलेली नाही असाच अंदाज आपण या ठिकाणी लावू शकतो। बीजे मेडिकल कॉलेजचं हे हॉस्टेल होतं ज्यामध्ये यूजी हॉस्टेलच्या मेसवर विमान कोसळलंय। सर, हमसे बात करने के लिए शुक्रिया। मैं जानना चाहता हूं कि अभी फिलहाल वहां की स्थिति क्या है, किस तरीके से सरकार जो है वो मदद कर रही है?
जी अभी तो वहाँ की जो गवर्नमेंट है, स्टेट गवर्नमेंट के साथ हमारे अधिकारी संपर्क में है। राहत बचाव का कार्य भी शुरू हो गया है जी। और हम भी घटनास्थल पे पहुंच रहे हैं। मैं भी थोड़ी देर में वहाँ पे पहुंचूंगा। माननीय HM सर, देश के गृह मंत्री अमित भाई भी वहाँ पे पहुंच रहे हैं। तो अभी सभी स्तर पे कार्रवाई शुरू है, काम शुरू है। और सर, प्राइमरी इन्वेस्टिगेशन में क्या कुछ सामने आया है कि एग्जैक्टली रीजन क्या था? नहीं, अभी तक तो जांच चल रही है। अभी कुछ हम इस पे बात करना उचित नहीं होगा, लेकिन उसकी जांच चल रही है। मैंने अभी भी मिनिस्ट्री में सभी वरिष्ठ अधिकारियों के साथ मैंने मीटिंग भी करी है, लेकिन उसका सामने आएगा एक्चुअली रीजन क्या है, वो सामने भी आएगा। लेकिन अब तो पहला काम हमारा है कि वहाँ के राहत बचाव का कार्य में हमें ध्यान देना है। पहले वो तो काम करना पड़ेगा। मोदी जी, मुझे ये जानना है कि आंकड़े जो है कैजुअलिटी हो या फिर इंजर्ड हो, उनके अलग अलग आ रहे हैं क्या आपकी तरफ से? नहीं, अभी तो कुल 242 लोग थे जी। 230 उसमें यात्री थे, 12 क्रू मेंबर्स थे। तो अभी तक तो कैजुअलिटी आ रही है सामने। अभी तक कोई ऑफिशियली कैजुअलिटी हम नहीं बोल रहे हैं। सभी जांच भी चल रही है। पहले तो राहत बचाव का काम शुरू है, बाद में उस पर। ये जो फ्लाइट क्रैश हुआ है वो रेसिडेंशियल एरिया में हुआ है, तो क्या वहाँ पे लोग कितने इंजर्ड हुए या वहाँ की कैजुअलिटी का कुछ आंकड़ा? जी, वही तो मैंने अभी कहा कि राज्य सरकार के संपर्क में हमारी सभी टीम है वहाँ पे। तो अभी सामने नहीं आ रहा है कि, लेकिन वहाँ भी राहत बचाव का कार्य जो शुरू है उसमें पहले तो इन लोगों को बाहर निकालना है। इनको इमीडिएटली वहाँ पे मेडिकल इमरजेंसी को पहले उनको वहाँ पे हॉस्पिटल में शिफ्ट करना है, मदद करना है। तो एक थोड़ी देर के बाद वो भी हमारे सामने आ जाएगा। बहुत आखिरी सवाल पूछूंगा। अभी आपने जो है वो एक हाई लेवल मीटिंग जो है वो एड्रेस की है, जिसमें AI के ऑफिशियल्स थे, DGCA के ऑफिशियल्स थे। क्या एग्जैक्टली डिस्कस हुआ था? क्या ब्रीफिंग आपको उनकी तरफ से मिली है? नहीं, हमारे मिनिस्टर के, हमारे सेक्रेटरी, बाकी सब वरिष्ठ अधिकारी थे। तो वही चल रहा है कि एक्चुअली उसका रीजन क्या, उसका कारण क्या है, एक्चुअली उसमें कैजुअलिटी कितनी हुई है, एक्चुअली हमें अभी इमरजेंसी में क्या क्या करना है, राज्य सरकार से संपर्क करके वहाँ की फैसिलिटीज में क्या क्या मदद मुझसे अर्जेंसी में मिलनी है। तो इसी पे लाइन पे अभी मीटिंग हुई है और मैं भी अभी ये मीटिंग खत्म करके अहमदाबाद निकला हूँ। रूपानी साहब का नाम आ रहा है कि वो भी फ्लाइट पे थे, क्या इसके बारे में कुछ? अभी देखना पड़ेगा, देखते हैं क्या होता है। थैंक यू। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी फोनवरून बातचीत केलेली होती। त्यावेळेला त्यांनी ही माहिती दिलेली आहे। तर आम्ही या सगळ्यांची माहिती घेत आहोत असं त्यांनी सांगितलंय। आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सुद्धा याविषयी या सगळ्या दुर्घटनेवर लक्ष ठेवून आहेत, माहिती घेत आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे। तर अहमदाबादमधील विमान अपघात अत्यंत दुर्दैवी आहे आणि या घटनेचं दुःख शब्दात व्यक्त न करण्याजोगं आहे। प्रशासनाला मदत करण्याच्या सूचना दिल्यात असं गुजरातच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केल्याचं सुद्धा अमित शहांनी ट्विटच्या माध्यमातून सांगितलेलं आहे। गृहमंत्री आणि पोलीस आयुक्तांसोबतही चर्चा केल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिलेली आहे। अमित शहांचं होम स्टेट आहे गुजरात आणि त्या ठिकाणी हा एवढा मोठा विमान अपघात घडलेला आहे। त्यानंतर अमित शाह स्वतः या सगळ्यांची माहिती घेताना दिसून येत आहेत। तर अतिशय दुर्दैवी ही घटना असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। घटनेचं दुःख शब्दात व्यक्त न करण्याजोगं आहे आणि प्रशासनाला मदत करण्याच्या सूचना दिल्याचं त्यांनी सांगितलंय। देख सकते होंगे कि धुआं कहीं पर दिखाई दे रहा है, यानी कि उसमें मरने वालों की संख्या है वो और बढ़ सकती है। आधिकारिक रूप से अभी 156 डेड बॉडी है वो यहाँ से निकलती हुई काउंट होती हुई अस्पताल तक पहुंची है। 230 यात्री और क्रू मेंबर को मिलाकर टोटल 242 यात्री इसमें सवार थे। और जिस तरह से ये हादसा हुआ हमने मौके पर देखा तो जो एक्सपर्ट थे यहाँ पर, जो रेस्क्यू टीम थी। तर आपले प्रतिनिधी तिकडचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत। विमान कोसळलेलं आहे गुजरातमध्ये, ही दुर्घटना घडलेली आहे। या विमानामध्ये 200 पेक्षा जास्त लोक होते, त्याच्यामध्ये 220 हे प्रवासी होते, तर 12 क्रू मेंबर असल्याची माहिती सुद्धा समोर येते। दरम्यान यावर या अपघाताविषयी बोलण्यासाठी एव्हिएशन एक्सपर्ट अभिषेक कुलकर्णी हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अभिषेक कुलकर्णी सर, अतिशय दुर्दैवी ही घटना म्हणावी लागेल, नेमकं कसं काय हा विमान अपघात घडला असेल? एकंदरीत असं लक्षात येते, ही विमान जी अहमदाबादवरनं लंडन गॅटविक एअरपोर्टला जात होती आज दुपारी। एकंदरीत असं लक्षात येतंय आणि आता तरी जी जशी टेक ऑफ घेतल्यानंतर
अवघ्या 10 ते 12 किलोमीटर पुढे गेली होती आणि अनफॉर्च्युनेटली ती खालती क्रॅश झाली आणि असं प्रायमोफेसी बघितलं तर असं लक्षात येतंय की एखादं टेक्निकल फॉल्ट झाला असावा, टेक्निकल ग्लिच झाला असावा. व्हॉट्सअपवरती एक स्टेटमेंट चालू आहे ज्याला म्हणतायत की डीजीसीएचं ऑफिशियल स्टेटमेंट आहे, पण अजून डीजीसीए कडनं काही वाचण्यात आलेलं नाहीये किंवा आलेलं नाहीये. पण व्हॉट्सअपवरती जे फिरतंय त्याच्यात एकंदरीत असं येते की बर्ड स्ट्राईक झाला, असं आहे की दोन्ही इंजिनला बर्ड स्ट्राईक झाला आणि पॉवर फेल्युअर झालं. त्यामुळे हे पण ह्यांनी अजून एक डीजीसीएनी एक गोष्ट सांगितलेली आहे की पायलट्सनी मे डे कॉल दिला होता. मे डे म्हणजे जेव्हा एखाद्या विमानाची एमर्जन्सी असती, तेव्हा एक्स्ट्रीम एमर्जन्सी असते, तेव्हा एमर्जन्सी लँडिंग त्यांना पाहिजे असतं, तेव्हा ते एटीसीला टावरला मे डे कॉल देतात. 3दा मे डे मे डे मे डे असं 3दा म्हणतात, जे खूप एक्स्ट्रीम एमर्जन्सी. ते कॉल दिले होते पायलट्सनी आणि त्याच्यानंतर काही कम्युनिकेशन झालेलं नाही आहे टावर बरोबर. टावर पण कम्युनिकेशन लूज केली पायलट सोबत आणि सडनली त्यांना एक न्यूज आले की एअरक्राफ्ट क्रॅश झाली आहे. पण अभिषेक कुलकर्णी सर, एक प्रश्न उपस्थित होतो, ही इंटरनॅशनल फ्लाईट होती, बोईंग फ्लाईट होती, असं असतानाही तुम्ही सांगताय त्याप्रमाणे जर मेडे कॉल दिलाही असेल तर तिकडचं प्रशासन तेवढं सज्ज नव्हतं का? त्याच्यानंतर काही उपाययोजना करण्यात आल्या नाही का? मॅडम काय असतं प्रशासन म्हणजे आता एखादी जर एव्हिएशनची घटना जी होती त्याला आपल्याला खूप कमी वेळ असतो. त्याच्यात काही अशी जी एस्पेशली जी दुर्घटना झाली आहे आता आज, त्याच्या दुर्घटनामध्ये खूप कमी वेळ मिळतो प्रशासनाला पण हे करण्यासाठी. तरीही आपण जर बघितलं तर इन्सिडेंट झाल्यानंतर जे ऍक्शन चालू आहे पोलिसांचं असू दे, मेडिकल सर्व्हिस असू दे, ती चालू आहे, ती होते तेवढं ह्याच्यात चालू आहे. पण ॲज फार एज एव्हिएशनच्या ह्याच्यात जे कंट्रोल टावर असेल किंवा काही असेल, एकदा मे डे कॉल जेव्हा दिले आहेत कॅप्टनने, त्याच्यानंतर किती वेळ कॅप्टनला किंवा को पायलटला, ह्या दोन्ही पायलट्सला किंवा क्रूला किती वेळ मिळतो की ते काही वेळेला असंही होऊ शकते की मे डे कॉल झाल्यानंतर त्यांना बऱ्यापैकी वेळ मिळतो जे व्यवस्थित ते टर्न अराउंड करून परत येऊन एअरपोर्टला लँड करू शकतात. पण आता नक्की काय घडलं आहे की काय इतकं काय रिझन होतं की बिलकुल वेळच नाही मिळाला कॅप्टन्सला किंवा दोन्ही पायलट्सला आणि त्यांना मे डे कॉल दिल्या लगेचच जसं दिसतंय तसं जर पॉवर फेल्युअर ऍक्च्युली एअरक्राफ्टचं झालं असेल तर ही खूप दुर्दैव आहे की अनफॉर्च्युनेटली पायलटच्या हातात पण काही राहिलं नव्हतं की काय नेक्स्ट स्टेप ऍक्शन घ्यावी, ते काय राहिलं नव्हतं. आणि मे डे कॉलचं जेव्हा रिप्लाय पण जेव्हा टावरनी दिलंय असं म्हणतात, त्याच्यानंतरही परत कम्युनिकेशन काही झालेलं नाहीये कॅप्टन्सकडनं, म्हणजे त्यांना वेळच मिळाला नाही बिलकुल. आणि मे डे कॉल दिल्यानंतर तुरंत लगेचच ती क्रॅश झालेली आहे. अभिषेक कुलकर्णी सर, एक प्रश्न उपस्थित होतो, ज्या वेळेला सगळं काही क्लिअर असतं त्याच्यानंतरच टेक ऑफ केलं जातं प्लेनला, मग या वेळेला जेव्हा सगळं क्लिअर असल्याचं सिग्नल मिळाला असेल तेव्हाच पायलटनं टेक ऑफ केला असेल, टेक ऑफ आणि त्याच्यानंतर हा झालेला क्रॅश याच्यामध्ये एकूण किती अंतर होतं किंवा किती मिनिटांचं अंतर होतं? सो हे बरोबर आहे की सगळं क्लिअर झाल्यानंतरच डिपार्चरचं क्लिअरन्स मिळतं. टावरकडनं असू दे, ग्राउंडकडनं असू दे, सगळं पूर्ण व्यवस्थित क्लिअरन्स असल्याशिवाय मिळत नाही. वेदर असू दे किंवा बाकी काही असू द्या, बाकी एअर ट्रॅफिक आहे, ते सगळे एकंदरीत धरून मगच क्लिअरन्स मिळतो. पण काही गोष्टी असतात जे क्लिअरन्सच्या पलीकडे असतात. जर रनवेवर ऑलरेडी एअरक्राफ्ट ज्याला आपण रोलिंग म्हणतो, जेव्हा रोलिंग होत असते रनवेवरती टेक ऑफ घ्यायच्या अगोदर, त्यावेळेला जर कुठली एखादी पक्षी मध्ये आली किंवा फ्लॉक ऑफ बर्ड्स ज्याला आपण म्हणतो, अनेक पक्षी जर आले, त्याच्यात टावरचं किंवा क्लिअरन्सचं काही हे नसतं, त्याच्यात पायलटच्या हातात पण खूप काही नसतं जर पक्षामध्ये हे आले. आणि ह्या आजच्या घटनेमध्ये असं लक्षात येतंय की बर्ड स्ट्राईक झाला असावा आणि त्यामुळे, आणि जर दोन्ही इंजिनमध्ये जर बर्ड स्ट्राईक झाला असेल तर नॅचरली इंजिन पॉवर लूज करणार. पण अजून एक ह्याच्यात हेही म्हणतो मी की आपण कितीही बाहेरनं बघून त्याला व्हिडिओज बघतो किंवा आपल्याच तुमच्याच चॅनलच्या तर्फे आपण जे बघतोय आज सगळं,
ते कितीही बघितलं तरी ऍक्च्युअली काय घटना कशामुळे घडली आहे आणि काय झालंय हे एअर क्रॅश इन्व्हेस्टिगेशन टीम जी असती ते लोकच सांगू शकणार आणि ते इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. आता मला वाटतंय असं ऐकण्यात आलंय की डीजीसीएची अख्खी टीम पूर्ण टीम पोचलेली आहे घटनास्थळी आणि निष्पन्न होईल काय नक्की काय हे आहे ते. पण हा तुमचं जे म्हणताय ते बरोबर आहे की क्लिअरन्स शिवाय डिपार्चर होत नाही आणि मी असंही म्हणत नाही की पायलट्स पण क्लिअरन्स शिवाय डिपार्चर घेतलेत हेही शक्य नाहीये. त्यामुळे सगळे क्लिअरन्स नंतरच घेतलेत. त्याच्यानंतर जर